नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज ना आम्ही चाललेलो आहे गावाला। हा व्हिडिओ आहे तो बुधवारचा आहे। घरातून आम्ही 11:30 वाजता निघालो। हवेला ट्रॅव्हल्स आली, 12 वाजले हवेला ट्रॅव्हल्स यायला। तर 12 वाजता आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये बसलो। ट्रॅव्हलची तिकीट काढलेली होती आम्ही। संदीप, सोनाली, मी आणि मिस्टर चौघजण आम्ही गावाला निघालेलो आहे। एका दिवसामध्येच परत येणार आहे। तर आमचं गाव कसं आहे काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ त्यासाठी कंटिन्यू करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला व्हिडिओला केलेली सुरुवात। तर आम्ही ना स्लीपर सीट आहे ती बुक केलेली होती। 6 वाजले की आम्ही कराडमध्ये पोहोचलेलो आहे। तर सकाळचे आता 6 वाजलेले आहेत, उजाडलेलं आहे बघा, बाहेर सगळं दिसायला लागलेलं आहे। तर खूप छान वातावरण आहे गावचं। तर आम्ही उंडाळे स्टेशनवरती आता उतरलेलो आहे। तर ही ट्रॅव्हल्स होती, आम्ही ह्या ट्रॅव्हल्स मधून आलो। तर चला आता रिक्षा पकडली आणि आता चाललेलो आहे तुळसणला, म्हणजे सोनालीच्या माहेरी। आम्हाला उंडाळ्यामधून तुळसणमध्ये जायला 8 वाजले। घरी गेलो, चहा वगैरे घेतला। त्यानंतर बहीण सुद्धा आमची तिथंच दिलेली आहे, तिच्या घरी काम होतं म्हणून गेली। तिथला सगळा कार्यक्रम आवरला, त्यानंतर ना घरी आली, म्हणजे सोनालीच्या माहेरी आली। तर इथे हे बाबा बघा अभंग सकाळ सकाळी खूप छान असे म्हणत होते, म्हणून म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवू। तर सकाळ सकाळी अभंग कानावरती पडल्यानंतर खूप छान वाटतं, मस्त वाटतं ना। तर आम्ही ना 8 वाजता तुळसणमध्ये पोहोचलो आणि कार्यक्रम पण होता ना इथं, तो आवरला आणि आता जेवण पण केलेलं आहे। तर बघा भांडी पण इथं आहेत। आम्ही आता चाललेलो आहे स्वामी समर्थांचं इथं मंदिर आहे, म्हणजे मठ छोटासा आहे, तिथं दर्शन करण्यासाठी मी, मिस्टर, संदीप आणि सोनाली आणि सोनालीचे वडील। तर चला जाऊन येऊ। आणि मामी बघा पाणी भरायचं चाललंय मामीचं भांडी घासायसाठी। तर इथं मामी आहे, चला मामी येतो आम्ही। हा चप्पल घाला, चप्पल, हा चप्पल घाला। चला आम्ही आलो। तर ही बघा सोनाली आणि संदीप पुढे आहेत। त्यानंतर तर बघितलं किती मस्त गावचा व्ह्यू आहे। खरंच गावाला का नाही खूप छान वाटतं आणि मोकळं पण रान सगळं आहे आणि हवा पण खूप छान अशी येते बघा। तर गाव ते गावच असतं आहे ना। तर म्हणून मला पण गावाला खूप आवडतं, कारण पहिल्यापासून आपण गावाला राहिलो, त्यामुळे गावचं वातावरण असतं ते चांगलंच असतं। हवा बघा कशी मोकळी येत्या आणि बघा इकडं कसं ज्वारी वगैरे आहे, हिरवा हिरवा गार एकदम शाळू आहे ना, मस्त। आणि गवत बघा सगळीकडे आहे। असा हा डोंगर आहे, सगळा डोंगर भाग आहे इथं ना। समोर तुम्हाला घरं पण दिसतायत ना। तर मला दम पण भरलेला आहे, कारण आता चालत चालत तुमच्यासोबत मी बोलत्या। तर चला स्वामी समर्थांचं इथं मंदिर आहे, कुठं आहे पुढं इथं वाटतं, आपण जाऊ बघू कुठं आहे ते। स्वामींचा मठ आहे म्हणून येते ते, मंदिर आहे म्हणून, नंतर ते आलं नसतं। तर बघा सगळीकडे डोंगर कसा आहे आणि सगळीकडे शाळू, हिरवागार, हरभरा, गहू, ऊस दिसतोय ना, किती मस्त हिरवगार गावाला सगळं माळ रान। आता तुम्ही शाळू कसा आहे, आमच्याकडे शाळू असा असतो। तर हा शाळू आहे ते अजून सुकलाय, थोडा पाणी नसल्यामुळं। काय काय पिकांना पाणी आहे ते पीक आहे ते चांगलं आलंय। हा आंब्याला मोहर बघा किती आलेला आहे, किती मस्त बघू शकता तुम्ही, किती मोहर आलेला आहे। तर इथं बघू शकता तुम्ही राजगिरीची भाजी सुद्धा बघा, भाजी फळं काय घेईल ते आहे बघा। फळं म्हणजे पेरू पण आहेत नव्हता, पेरू पण आहेत, सीताफळं आहेत पण पिकलेली नाहीत बघा। भाजी बिजी सगळी फुकट, गाव ते गावच आहे ना। काय मस्त वाटतंय गावाला, एकदम हवा एकदम गारगार येत्या। तर समोर बघा तुम्हाला दाखवते मी शाळू। तर इथे बघा आणि सगळीकडे गवतच आहे, तुम्हाला पुढे हे दिसतच असेल। हा इथं वांग्याची झाडं पण आहेत बघा, टोमॅटोची आहेत। मला लांब न दिसतंय,
तर बघू शकता इथं स्वामी समर्थांचा मठ आहे. छोटासा आहे पण मस्त छान असा आहे. आपण आतमध्ये जाऊन बघू चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धर फुलं धर. ए संदीप धर फुलं. सांडू नका. पडले घाल नको धर. आम्ही स्वामींच्या मठामध्ये दर्शन केलं तर समोर तुम्हाला घर दिसतंय का, ते स्वामींचा मठ आहे. तिथूनच हा फोटो इकडे आणलेला आहे. कारण स्वामी सेवकरी आहेत ना, त्यांनी होम हवन केलं होतं 1 महिना झालं. तो इथंच फोटो ठेवलेला आहे. आता थोड्या दिवसानं ठेवतील तिकडं. तर हा फोटो स्वामींचा आहे ना, तो संदीपनं गिफ्ट म्हणून दिलेला आहे. म्हणजे मठामध्ये मोठा असा फोटो नव्हता म्हणून किती सुंदर असा फोटो आहे. मस्त असा फोटो दिसत होता. तर इकडे बघा शाळू वगैरे आहे. आणि इकडं आता आम्हाला शेवग्याच्या शेंगा काढायच्या होत्या. तर सोनालीचे वडील म्हणजेच आमचे मामा शेंगा काढत होते शेवग्याचे. तर इकडे चाललेलं आहे. तुम्हाला दाखवते शेवग्याला किती सारे शेंगा आलेले आहेत. हा शेवगा यांचा आहे ना, खूप चवीला छान आहे आणि भाजीसुद्धा मस्त लागते. म्हणून मामा म्हणले की थांबा जरा, तुम्हाला शेवग्याच्या शेंगा काढून देतो. तर शेवग्याच्या शेंगा होत्या पण छोट्या होत्या, मोठ्या नव्हत्या. तर मोठ्या 2-4 होत्या ना, तेवढ्याच काढल्या. तर आता बघा मामा काढतायत. तर घेऊ चला आपण आता शेवग्याच्या शेंगा. तर ह्या बघा कितीतरी शेवग्याच्या शेंगा आहेत पण छोट्या आहेत. बारके आहेत वाटतं. हो नका मामा. तुम्ही गौरी कवातून वर्षातून येईल. हा तुम्ही इकडे येता. येणार की. तुम्ही ऐसा म्हणल्यावर आम्ही का नाही येणार बरं. काय करणार आलाय नेलं हो, हे आमच्या उपयोगाचं. आम्ही आता स्वामींच्या मठामधून दर्शन करून आलो. तर मस्त छान असं स्वामींचं दर्शन झालं. आता चाललेलो आहे मुंबईला. सगळी तयारी झालेली आहे. तर शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या त्या पण बॅगमध्ये भरल्या. आणि सकाळपासून ना मामी आमच्यासाठी भाजी गोळा करत होत्या. म्हणजे खूप सारी त्यांनी ह्या निळ्या पिशवीत ना भाजी दिलेली आहे. तर आमच्या ह्या मामी आहेत ना, खूप प्रेमळ आहेत. तर बघा किती मुक्क घेत आहेत, काय करतायत. ह्या वेळेला माझ्या आईची आठवण आली. आणि सोनालीचे चुलत भाऊ आहेत ना, ते आम्हाला सोडा येत आहेत उंडाळ्यापर्यंत. तर चला त्यांच्या गाडीतून जायचं आहे उंडाळ्यापर्यंत. तिथून पुढं ना दुसरी गाडी पकडून मग कराडला आम्ही जाणार आहे. आणि कराड बसून आणि दुसरी गाडी पकडली पाहिजे. सोनाली येणार नव्हती, ती 4 दिवस ना थांबणार होती म्हणून थांबलेली आहे. ती रविवारी येणार आहे. तर आम्ही आता 3 जणच चाललेलो आहे, मी, मिस्टर आणि संदीप. तर आता उंडाळ्यात उतरल्यानंतर दुसरी गाडी पकडायची आहे. मामांना मामींना जातो म्हटलं आणि आता चाललेलो आहे. तर उंडाळ्यात आल्यानंतर दुसरी रिक्षा पकडली कराडपर्यंत. तर ह्या बघा रिक्षात आम्ही बसलेलो आहे, कराडला चाललेलो आहे. आता उंडाळ्यापासून कराडपर्यंत आम्हाला यायला 1.5 तास लागला. तर आता पोचन थोड्याच वेळामध्ये आम्ही कराडमध्ये आल्यावर पण आम्ही गाड्या वगैरे थांबवत होतो. पण गाड्या ना थांबतच नव्हत्या का म्हणून काय माहिती. 1 तास आमचा इथंच गेला कराडमध्ये. तर कराडमधून पण आम्हाला एक गाडी भेटली आणि मग त्या गाडीमध्ये बसून आम्ही मुंबईला निघालो. कराडमधून आम्हाला 3 वाजता गाडी भेटली. त्यानंतर आम्ही 10 वाजता घरी पोहोचलो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आम्ही ना 10 वाजता घरी पोहोचलेलो आहे. आता रात्रीच्या 10 वाजलेले आहेत. मुलांना वगैरे नेलं नव्हतं त्यामुळे विघ्नेश बघा अभ्यास करीत बसलेला आहे. तर घरी पोहोचल्यानंतर फ्रेश झाली आणि आता भाजी वगैरे दिलेली आहे ती साफ करून ठेवते. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भाजी वगैरे दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.